शाळा सुरू झाल्या आणि सोबत आली आहे खरेदीची एक मोठीच्या मोठी यादी, बरोबर ना? पण अनेकदा असं होतं की गणवेश आणि पुस्तकं एकाच ठरलेल्या दुकानातून घ्या असं शाळेकडून सांगितलं जातं. आता यामुळे जो काही त्रास होतो, जो आर्थिक ताण येतो, तो आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण एक मिनिट, हे असं करणं खरंच बंधनकारक आहे का? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. म्हणजे शाळा ठरवणार का की आपण गणवेश आणि वह्या पुस्तकं कुठून खरेदी करायची? हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांना आला असेल, हो ना? पण यावर खरंच काही उपाय आहे की जे शाळा सांगेल ते ऐकावंच लागतं? तर याचं उत्तर दडलंय एका महत्वाच्या सरकारी आदेशामध्ये. चला तर मग जरा खोलात शिरूया. हे आहे महाराष्ट्र शासनाचं एक अधिकृत परिपत्रक, जे खास याच विषयावर अगदी स्पष्टपणे निर्देश देतं. या एका कागदपत्रामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि पालक म्हणून आपले नेमके हक्क काय आहेत हे अगदी स्वच्छ शब्दात सांगितलेलं आहे. तर पहिला भाग आहे सरकारी निर्देशांचा. पाहूया हा आदेश नेमकं सांगतो तरी काय. अहो, या परिपत्रकाचा विषयच बघा किती स्पष्ट आहे. यात थेट आणि सरळ म्हटले की गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत. म्हणजे या एकाच वाक्यात सरकारला काय म्हणायचं आहे ते आपल्याला लगेच कळतं. आता यातला हा जो सक्ती शब्द आहे ना, त्याचा अर्थ समजून घेऊ. याचा सरळ सरळ अर्थ होतो बंधन किंवा जबरदस्ती. म्हणजे ह्या सरकारी आदेशानुसार शाळा पालकांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू शकत नाही. खरेदीचं स्वातंत्र्य पूर्णपणे आपलं आहे. आता पुढचा भाग, विक्रीचे नियम काय आहेत, म्हणजे शाळा काय करू शकते आणि काय नाही. चला, हेही जाणून घेऊया. इथे नियम अगदी सरळ आणि सोपे आहेत. बघा, शाळा कोणत्याही एका दुकानातून खरेदीची सक्ती करू शकत नाही. पण शाळा गणवेशाचा एक नमुना देऊ शकते, जेणेकरून पालक कुठेही त्यांच्या सोयीने तो बनवून किंवा खरेदी करू शकतील. आणि हो, पुस्तकांच्या बाबतीत फक्त अधिकृत म्हणजे सरकारी पाठ्यपुस्तकांचीच शिफारस शाळांनी करायला हवी. सगळं अगदी स्पष्ट आहे. आता तिसरा भाग, शाळांसाठी याचे परिणाम काय. म्हणजे जर शाळेने हे नियम नाही पाळले तर काय होईल. तर या परिपत्रकात त्याचीही सोय केलेली आहे. तर ही कारवाई करणार कोण. तर स्थानिक शिक्षणाधिकारी किंवा महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी हे यासाठी जबाबदार आहेत. पालकांकडून तक्रार आली की ते थेट शाळा व्यवस्थापनावर कारवाई करू शकतात. आणि या कारवाईचा आधार काय. तर 4 एप्रिल 2024 रोजी जारी झालेलं हेच परिपत्र. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग, पालकांसाठी कृती योजना. समजा शाळा नियम पाळत नसेल तर नक्की करायचं काय. सगळ्यात पहिलं काम म्हणजे शाळेच्या व्यवस्थापनाशी शांतपणे बोला. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांची जी काही मागणी आहे किंवा जो नियम आहे तो लेखी स्वरूपात मिळवा. हा पुरावा घेऊन मग आपल्या भागातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करायची. आपले हक्क मिळवण्यासाठी ही प्रक्रिया खूप प्रभावी ठरू शकते, हे लक्षात घ्या. तर या सगळ्या माहितीचं सार काय. तर आपले हक्क जाणून घेणं हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. जेव्हा पालकांना या नियमांची व्यवस्थित माहिती असेल तेव्हाच शाळांना अधिक जबाबदारीने वागायला भाग पाडता येईल आणि आपली आर्थिक पिळवणूकही टाळता येईल. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, फक्त असा एक नियम बनवणं हे सगळ्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी खरंच पुरेसं आहे का. की या नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून अजून काहीतरी करायची गरज आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.